नमस्कार. आपण आज आलेलो आहोत शंकरनगर तालुका बिलोली येथील जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगर येथे. हा जवाहर नवोदय विद्यालय मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत स्थापित झालेलं सेंट्रल स्कूल आहे, जे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सिलेक्शन करून इतर शिक्षण निवासी शिक्षणाची व्यवस्था दिली जाते. मुळात ही संकल्पना राजीव गांधी यांची सरकारच्या वेळी सुरू झाली आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक जवाहर नवोदय विद्यालय या पद्धतीने सुरू करण्यात आलं. तसंच नांदेड जिल्ह्याचं हे जे नवोदय विद्यालय आहे ते शंकरनगर तालुका बिलोली येथे हे सुरू करण्यात आलं. आणि या विद्यालयामध्ये जसे आम्ही आपण गेटमधून आल्यानंतर सुरुवातीलाच आपल्याला प्राचार्य सरांचं निवासस्थान दिसेल. जे काही निसर्गरम्य वातावरणात प्राचार्याचं निवासस्थान आहे ते अगदी साधं आणि गेटच्या जवळ असल्यामुळं इथे येणारे जाणारे जे आहेत त्यांच्यावरही प्राचार्य सरांना देखरेख करता येईल आणि विद्यार्थ्यावर लक्ष राहील या दृष्टिकोनातून अगदी गेटलाच प्राचार्य सरांचं निवासस्थान करण्यात आलं. सर, आपण जे बघतोय मागच्या साईडला ते मुलीचं वसतिगृह आहे. जी नवोदय विद्यालयाच्या निवासी शाळा असल्यामुळं राहण्याची सोय मुलींसाठी सेपरेट आहे. त्याच्या 4 विंग आहेत आणि या 4 विंगमध्ये जवळपास 250 ते 300 मुलींची राहण्याची सोय आहे. आणि हे जे बाजूला लगतच या हॉस्टेलच्या बाजूला लगतच ग्राउंड आहे आणि ग्राउंडच्या पलीकडे बॉईजचे विंग्स आहेत राहण्याचे, निवासी व्यवस्था आहे हॉस्टेल. नवोदय परिसरातच असलेला भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा अर्धाकृती पुतळा आहे. जी नवोदय विद्यालय ही मुळात संकल्पना राजीव गांधी यांची आणि त्यांनी त्यामुळं हा परिसरात आपण चालू आता नवोदय विद्यालयाच्या प्रशासकीय बिल्डिंगकडे जात असताना लगेचच मल्टीपर्पज हॉल आहे, जिथे सांस्कृतिक आणि इतर कार्यक्रमासाठी तो मोठा हॉल सुसज्ज आहे. हे जे बाजूला बघतोय ते क्रीडांगण आहे विद्यार्थ्यांसाठीचं. पुढे व्हॉलीबॉलचं ग्राउंड, फुटबॉलचं ग्राउंड अशा पद्धतीने सुविधा आहेत. जागोजागी जे काही तुम्हाला डेस्क दिसतात हे शाळेतून पासआउट झालेली जी माजी विद्यार्थी आहेत त्यांनी डोनेट केलेली आहेत. आणि वेळोवेळी शाळेला माजी विद्यार्थ्यांचं सहकार्य आणि जे काही आवश्यक आहे आणि जे काही करता येईल ती सगळं हाताने माजी विद्यार्थी मदत करतातच. त्यासाठी नवोदय विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्याचं एक संघटन आहे, जी NBSS संस्था आहे, नवोदय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था. आणि त्या संस्थेमार्फत वेगवेगळे उपक्रम दरवर्षी राबवले जातात. आणि चांगलं माजी विद्यार्थी म्हणून शाळेप्रती जे काही देणं आहे आणि आपण काही देणं लागतोय त्या भावनेतून सर्वच जण मदतीला तत्परतेने मदत करताय. आता आपण आलो शाळेच्या मेन स्कूल बिल्डिंगमध्ये. इथे स्कूल बिल्डिंगमध्ये आपण मध्ये गेल्यानंतर तिथे डेस्क, अरेंजमेंट वगैरे आणि बोर्ड्स वगैरे सगळंच काही बघता येईल आपल्याला मध्ये. अगदी ICT ब्लेंडेड टीचिंग लर्निंगसाठीची जी काही अद्ययावत सिस्टम आवश्यक आहे ती सिस्टम इथे आहे, ती बघता येईल. हा जो मल्टीपर्पज हॉल आहे ओपन ऑडिटोरियम जे आहे म्हणता येईल तशा पद्धतीचं ऑडिटोरियम वेगवेगळे प्रोग्राम करता येईल. त्याचबरोबर इथे बघा म्हणजे कॅम्पसमध्ये आपल्याला एक गोष्ट चांगल्या प्रकारे बघता येईल. जे काही हे जे पटांगण आहे या पटांगणातही सुद्धा विद्यार्थ्यांना येता जाता गणित, विज्ञान शिकता यावं यासाठी अशा पद्धतीचे असे बोर्ड्स किंवा हे केलेले आहेत. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना बघा एरिया सर आहे त्यांचे सांस्कृतिक विभाग. थँक्यू सर, थँक्यू.
हा आमचा मल्टीपर्पज हॉल जो सांस्कृतिक कार्यक्रमासाठी असते. आणि नव्यानं एक गोष्ट सांगायची की जवाहर नवोदय विद्यालय जे आहे ते आता PM श्री जवाहर नवोदय विद्यालय या पद्धतीने झालेलं आहे. यूज़ करते हैं, यहीं पर वो टैब्स रखने पड़ते हैं। फुल्ली IT enabled स्मार्ट क्लासरूम। थैंक यू। हे आपण जे बघू शकतो ह्या सगळ्या भिंतीवर जे चित्र आहेत या चित्राची निर्मिती येथील कला शिक्षक असलेले आनंद माळी सर यांनी स्वतःहून हे सगळे भिंती बोलक्या भिंती निर्माण केलेल्या आहेत। प्रत्येक चित्र हा विद्यार्थ्यांमध्ये उत्साह ऊर्जा उत्पन्न करणारे असे चित्र यांनी या भिंतीवर साकारलेले आहेत। हॉस्टेल इथं पण काही स्टाफचे क्वार्टर्स आहेत आणि ह्याच्या पाठीमागे मेस आहे जिकडे आपण चाललो आता।
प्रत्येक वर्षी या शाळेमध्ये प्रवेश घेण्याकरता जी प्रवेश परीक्षा घेतली जाते त्याच्यामध्ये जवळपास 16,000 विद्यार्थी सदर परीक्षा देतात आणि त्यापैकी फक्त 80 विद्यार्थ्यांची निवड इथे अत्यंत स्पर्धात्मक परीक्षेतून त्यांना सामोरं जाऊन इथे निवड केली जाते। आपण जे विद्यार्थी इथं बघत आहोत या सगळ्यांनी ती स्पर्धा परीक्षा क्रॅक करून या विद्यालयात प्रवेश घेतलेला आहे। यस बोलो। यह आहे जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगर येथील मुलांचे वसतिगृह। सिनियर आणि ज्युनियर दोन्ही वर्गातील मुलं 7वी ते 12वी पर्यंतची या हॉस्टेलमध्ये राहतात। इथे बघू शकतो आपण विद्यार्थी त्यांच्या परीक्षा संपली म्हणून रिलॅक्स झालेले आहेत। हे प्रत्येक संकुलाला पर्वतांची जी नावे आहेत आपल्याकडे असलेली अरवली, उदयगिरी अशी नावे देऊन, नीलगिरी अशी नावे देऊन प्रत्येक संकुलाला स्वतंत्र ओळख निर्माण केलेली आहे। विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपलेल्या आहेत आणि ते आता आपल्या फावल्या वेळेमध्ये मनोरंजनाचे जे त्यांचे आवडते कार्यक्रम आहेत जसे की क्रिकेट खेळणे, व्हॉलीबॉल खेळणे, ह्या सगळ्या गोष्टी इथं करताना आपल्याला दिसतील। माजी विद्यार्थी सचिन नरंगले जे की प्राध्यापक आहेत ते सुद्धा इथं क्रिकेटचा आस्वाद घेताना आपल्याला दिसतील। जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगर येथे सामाजिक वनीकरण विभाग नांदेड वन परिक्षेत्र दिलोली यांच्या वतीने जिल्हा वार्षिक योजनेमध्ये अटल आनंदवन घनवन योजना लागू करण्यात आली, ज्याच्यामध्ये 18,000 रोपांची लागवड इथे करण्यात आलेली आहे। याच जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगरचे माजी विद्यार्थी जे जिल्हा उपवनक्षेत्र अधिकारी आहेत श्री केशव वाबळे यांनी पुढाकार घेऊन या रोपांची इथे लागवड केलेली आहे। 18,000 आपण बघू शकतो की मियावाकी पद्धतीने रोपांची केलेली लागवड, ज्याच्यामध्ये आता एक खूप मोठ्या प्रकारचं आणि घन असं जंगल इथे तयार होणार आहे। आपण बघू शकता की या ठिकाणी संमिश्र पद्धतीने जिथं विविध रंगाची फुले, विविध फळं आणि विविध औषधी उपयुक्त असणारे रोप झाडांची लागवड इथे करण्यात आलेली आहे। आपण इथे बघू शकता की आपल्याला आयुर्वेदामध्ये सर्वात जास्त उपयोगी पडणारे तुळस, त्याचे विविध प्रकार या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरात ही आहे जवाहर नवोदय विद्यालय येथील मेस। संध्याकाळचं जेवण चालू आहे दिवसभर। हो हो सिडको इंदिरा गांधी कॉलेज। काय नाव तुझ्या वडिलाचं? सुमंत तू गाव असिस्टंट प्रोफेसर। वा 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 वा, यू आर लकी। परत तुम्हाला ॲडमिशन म्हटलं हे महत्त्वाची बाब आहे। काय रस्ता बंद आहे वाटतो सर? एकटा होता तुम्ही? हां, तू कितीला? कोणतं गाव तुझं गाव? जवाहर नवोदय विद्यालय येथील आपण मेसमध्ये आहोत। इथं किचनमध्ये सगळ्या न्यूट्रिशनचा व्यवस्थित वापर करून मुलांना पोषक आहार कसा देता येईल याची परिपूर्ण काळजी घेतली जाते आणि दररोज इथं
वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ, अत्यंत पोषक असे पदार्थ तयार केले जातात. आज ही तयारी चालू आहे रात्रीच्या जेवणाची. सगळे अत्याधुनिक यंत्रसामग्री तयार केलेली आहे, ज्याच्यामुळे जेवणाचं एवढी मोठी मेस व्यवस्थितरित्या चालवण्यास मदत होईल. आता आपण हे बघतोय, ही जी मेस आहे त्या मेसमध्ये सगळे विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगर येथील रात्रीचं जेवण करत आहेत. या ठिकाणी तुम्ही आम्ही प्लेट धुण्यासाठी बेसिन्स असायचे पूर्ण. सध्या इथे आता तो त्याचा वापर नाही आहे. त्यानुसार प्लेट धुण्यासाठी बाहेरच आणि विद्यार्थी प्लेट धुत आहेत. त्याची फुलं आता जी डिनरची वेळ झालेली आहे, मुलांना बाहेरच्या बाहेर हात आणि प्लेट धुवून आणि स्वतः काम करण्याची जी पद्धत आहे, आणि ही त्यांच्या प्लेट अगदी स्वच्छ धुवून घेतात मुलं. आणि मग स्वावलंबी बनवण्याचं आणि इथं दिलं जाते सर्व अर्थानं. आता हे मुलं अगदी शिस्तीमध्ये जेवण घेत आहेत. तरी आता गोंधळ आहे, पण आता तो जेवणाचा वेळ जाईल. त्याच्यामध्ये मुलं ती आणि सायंकाळचा आहार असल्यामुळं जरा हलकासा आहार दुपारचा गुड इव्हनिंग मॅडम, गुड इव्हनिंग. अगदी शिस्तीमध्ये जेवण. आणि त्या साईडला सुद्धा प्लेट धुण्याची सोय आहे. दोन्ही साईडने पूर्वीच्या काळी ही एकच मेस होती सर. ते मुलींसाठी वेगळं आयसोलेटेड आयडेंटिकलच सेक्शन आहे. इथं हा जो झाड दिसते सर, हे झाडच्या या ठिकाणी हा बांधलेला एक मोठासा हौद होता. आता इथं कपडे धुण्यासाठी ही व्यवस्था केलेली आहे. हा जो आहे, हा जे गोल दिसते ना सर, हा पूर्ण मोठा हौद होता. अच्छा. जिथे या हौदावर बसणे आणि एकमेकाची मस्करी करणे, इव्हनिंगला आलेल्या विद्यार्थ्यांची जी काही दिवसभराच्या गप्पा छप्पा, सकाळी मॉर्निंगचा ब्रेकफास्ट मध्ये जाणीवपूर्वक न घेता याच्यावर येऊन बसून खाणे, त्यात काही मजा. आता ही टाकी किती लिटरची असायला पाहिजे सर? जवळपास किती लिटर पाणी बसत? 5000 प्लस असावी. मला जास्तच वाटते 10,000 कारण की लिटरची असावी. बरोबर, 10,000 लिटरची टाकी आहे. आणि हे सुद्धा पुन्हा विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी स्वतःचे कपडे स्वतः धुवून